नवीन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या एका वादग्रस्त विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या विधानामुळे कृषी खात्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पदावरून हटवून त्यांच्याकडे क्रीडा खाते देण्यात आले. त्यानंतर अजित पवार यांचे विश्वासू मानले जाणारे दत्तात्रय भरणे यांना कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली. शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे असलेले या खात्यात आता काही मोठे आणि सकारात्मक बदल अपेक्षित होते. मात्र पदाची सूत्र स्वीकारताच भरणे यांनी एका कार्यक्रमात केलेल्या विधानाने वादाचे कारण ठरले आहे. त्यांनी म्हटलं आहे, की कारखान्याचा संचालक म्हणून सरळ काम तर सगळेच करतात, पण वाकडं काम करून पुन्हा ते नियमात बसवतो, त्याची माणसं, लोकं नोंद ठेवतात. या वक्तव्याचा संदर्भ महसूल विभागाच्या एका कार्यक्रमाशी जोडला गेला आहे. तरी या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडून गेली आहे. त्याचबरोबर भरणे यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी असा सवाल केला आहे, की वाकडं काम म्हणजे नेमकं काय आणि ते नियमात कसं बसवता येतं? हे वक्तव्य ऐकून सर्वसामान्यांना असा प्रश्न पडला आहे, की आता कृषी खातेही अशीच वाकडी कामे होणार का? रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांनी या विधानाचा समाचार घेतला आहे. त्यांनी म्हटलं आहे, की तुमचं हे पहिलंच वक्तव्य आहे आणि इतकं घातक आहे. अनेक नेत्यांनी वेडेवाकडे कामं करून राज्याची तिजोरी वेडीवाकडी केलेली आहे. पवार यांनी भरणे यांना स्पष्ट शब्दात सांगितलं, की हे पद वाकडी कामं करण्यासाठी दिलेलं नाही. जर असं काम झालं, तर महाराष्ट्र सहन करणार नाही. त्यांनी भरणे यांना इशारा दिला आहे, की संपूर्ण महाराष्ट्राचं तुमच्या कामाकडे लक्ष आहे. त्यामुळे वाकडं काम केल्यास आम्ही तुम्हाला माफ करणार नाही आणि सोडणार नाही. रोहित पवार यांच्या या विधानातून असं दिसून येतं, की आता विरोधक भरणे यांच्या कृषी खात्याच्या कामकाजावर बारीक लक्ष ठेवणार आहेत. त्याचे प्रत्येक पाऊल आणि निर्णय तपासला जातील. भरणे यांच्या वक्तव्यामुळे कृषी खात्याच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात आणि सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. या विधानामुळे येत्या काळात राजकीय वाद अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. विरोधक या मुद्द्याचा वापर करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. कृषी खाते हे थेट शेतकऱ्यांशी संबंधित असल्यामुळे या खात्याच्या मंत्र्यांकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नसते. त्यामुळे या खात्याच्या प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आता भरणे मामा या वादावर कशी प्रतिक्रिया देतात आणि त्यांच्या कार्यकाळात कृषी खात्याचं काम कसं चालतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल ज्या पद्धतीनं माणिकराव कोकाटे यांना यांचं जे कृषी मंत्री खातं काढून घेतलं आणि दत्तात्रय भरणे यांना देण्यात आलं, या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा. चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.